शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांना 2 जून रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरातून कोणतीही पूर्वसूचना न देता पारनेर पोलिसांनी अटक केली आहे। कोर्टामध्ये जामीन मिळत असूनही त्यांनी जामीन न घेता शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांना राहत्या घरातून कोणतीही पूर्वसूचना न देता पारनेर पोलिसांनी अटक केली। कोर्टामध्ये जामीन मिळत असूनही त्यांनी जामीन न घेता शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। यावेळी जमलेले शेतकरी आणि शिवप्रहारचे कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन समोर घोषणा दिल्या। तसंच जर अशाच प्रकारे शेतकऱ्यांना अटक होत राहिली तर आणखी तीव्र आंदोलने करू असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला। तसेच संजीव भोर यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य या आंदोलनामध्ये करू नये, शांततेत आंदोलन पार पाडावं असंही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना बजावलं। पैकीच एक आमची शिवप्रहार संघटना, या शिवप्रहार संघटनेच्या माध्यमातूनही या शेतकरी संपाला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा भेटलेला होता। आमचे संस्थापक अध्यक्ष संजीवदादा भोर यांना राहत्या घरापासून सकाळी 11 वाजता पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांनी कुठली पूर्व कल्पना न देता त्यांना ही जी अटक केलेली आहे, या अटकेमुळे जागोजागी ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। लोंढेच्या लोंढे या पारनेरसारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनला येत आहेत। त्यांनी स्वतःला कोर्ट जामीन देत असताना त्यांनी जामीन हा स्वीकारलेला नाहीये। संजीवदादांनी सरळ सांगितलं, मला अटक केल्याचं मला दुःख नाही। त्यांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडलेली आहे की मी स्वतः जोपर्यंत हे शेतकरी आंदोलन यशस्वी होत नाही तोपर्यंत मी पोलीस कोठडीमध्ये आमरण उपोषण करणार आहे। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा त्यांच्या समवेत आमच्या या शेतकरी संपामध्ये सहभागी दारू बंदी कृती समिती जी आहे जवळ्याची, त्याचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी गावटे साहेब यांनाही आज सकाळी पारनेर पोलीस स्टेशन। माझे नाव सौ रंजना शहाजी पठारे, मी जवळ्यातली राहणारी आहे। आमच्या जवळ्यामध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन ठिकठिकाणी चालू झालेलं आहे। आम्ही काही चुकीचं केलेलं नाही किंवा चुकीचं करणार पण नाही, पण आंदोलन चालू असताना जवळजवळ कमीत कमी 600 शिवाय महिला असताना सुद्धा 600 असताना आम्ही टँकर, ज्यावेळेस टँकर सोडला त्यावेळेस स्वतः मी होते तिथे, आणि टँकर सोडून दिल्याच्या नंतर टँकर आम्ही रोडलाच अडवला होता, असा कुणाच्याही इथं अडवला नव्हता। फक्त टँकर ड्रायव्हरनी टँकर पळवला आणि आम्ही त्याच्या पाठीमागे पळत होतो, एवढंच झालेलं आहे। आणि आमचं रामदास गावटे ह्या माणसाला आतमध्ये आज सकाळी काही सूचना न देता पोलिसांनी डायरेक्ट सांगितले की फक्त तपास करायला तुझी सही लागते, म्हणून पोलिसांनी डायरेक्ट उचलून निगोजला नेलं। निगोजमधून डायरेक्ट पारनेरला आणि आता ही कोठडी टाकलेले। जालनाला वेगळं वळण लागल आणि तीव्र वळण लागण्यापेक्षा उद्या सकाळी ठीक 9 वाजता जवळमधून डायरेक्ट महिलांचा मोर्चा पारनेरपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन समोर आम्ही सुद्धा आंदोलनाचा विचारा म्हणून आमचा आंदोलनाचा विचारा समजायचा आणि आम्ही असंच वेगळं वळण लागण हे सरकारने आमची दक्षता घ्यायची। दक्षता नुसती घेऊ नये, जे करता येईल आपल्याला ते करूया। संजीव भोर पाटलांना अटक झाली म्हणून काही निषेधाचे सूर निघू नयेत। एकंदरीत जी दडपशाही सरकारची आहे ना, त्याच्या विरोधात निषेध आणि त्या भूमिका आपल्याला घ्यायच्या आहेत। आंदोलन चिरडण्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्या विरोधात तालुकाव्यापी गटागटात निषेध सभा, जागृती शेतकऱ्यांमध्ये, आणि जे रसद मुंबईची तोडण्याचा आपला निर्णय आहे शेतकऱ्यांचा, तो कुठल्याही परिस्थितीत थांबता कामा नये। हे महत्त्वाचं काम आपल्याला करावं लागेल, एवढं आव्हान सगळ्यांना करतो। या ठिकाणी जमलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी जामीन नाकारलेला आहे, मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे। मला कोर्ट जामीन देत होतं, पण माझ्या शेतकरी बांधवांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी जामीन नाकारून न्यायालयीन कोठडीत आमरण उपोषण करत आहे। मी सकाळी अटक केल्यापासून 11:30 पासून आमरण उपोषण माझं सुरू झालेलं आहे। शेतकरी संप जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत कोठडीत आमरण उपोषण चालू राहील। प्रतिनिधी रवी कावरेसह राम तांबे, NTV न्यूज पारनेर।